नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अरबीची भाजी करणार आहोत। अरबी 3 ते 4 पाण्याने छान धुवून घेतली आहे। ही भाजी जमिनीच्या खाली येते, त्यामुळे थोडी माती असते, म्हणून थोडी 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यावी लागते। याला कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। यावरची पूर्ण साल आता काढून घेऊया। भाजीला कट करून कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून शॅलो फ्राय करूया। शॅलो फ्राय केल्याने याचा चिकटपणा जो आहे तो कमी होतो आणि याच्यामध्ये मीठही टाकलं आहे आणि भाजी जास्त चविष्ट लागते। आता भाजी थोडी सोनेरी रंगाची झाली आहे। कढईमध्ये तेलामध्ये जिरे आणि मोहऱ्या टाकून तडतडून घेऊया। बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे। टोमॅटोला छान असं भाजूया। टोमॅटोची ग्रेव्ही केली नाही, कारण की भाजीला थोडासा चिकटपणा असतो। ग्रेव्ही केल्यावर भाजी जरा जास्त चिकट होते म्हणून। कांदा टाकला आहे। कांदा आणि टोमॅटो मऊसूद होईपर्यंत चांगल्या तेलामध्ये भाजून घेऊया। धने पूड, गरम मसाला, लाल तिखट मी याच्यामध्ये टाकला आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। थोडंसं पाणी टाकून टमाटर आणि कांदा थोडा शिजवून घेऊया। याच्यामध्ये आता खोबऱ्याचा किस टाकला आहे। खोबऱ्याचा किस टाकल्याने भाजीची चव खूप छान लागते। आता पहा किती छान तेल सुटलं आहे। आता याच्यामध्ये आपण जी शॅलो फ्राय करून ठेवली होती ती अरबीची भाजी टाकूया। याला मिक्स करूया। याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे दही टाकत आहे। तुम्हाला दही जर वापरायचं नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ थोडासा टाकू शकता। हे पहा, आपली भाजी आता शिजून तयार आहे। ही भाजी खायला खूप छान लागते। नक्की ट्राय करा। अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।